आज आमच्या इकडे आली होती बिनमौसम बरसात, त्यामुळे आम्हाला गुढी 4:30 वाजताच काढून घ्यावी लागली कारण पाऊस येत होता. तर आज होता गुढीपाडवा आणि सकाळी सकाळी मस्त दारात रांगोळी काढून घेतली आणि छोटीशी गुढीपाडवा आहे माझ्याकडे अशी गुढी. तर ती रांगोळी ठेवली आणि त्या रांगोळीला 4 चांद लागले. इतकी सुंदर रांगोळी दिसत होती ना, अक्षरशः नुसतं पाहावंसं वाटत होतं. आणि सिंपल रांगोळीला पण कसा लुक येतो ना, हे याच्यावरनं सिद्ध होतं. त्यानंतर मग गुढीचं काही सामान आणायचं बाकी राहिलं होतं, त्यासाठी बिट्टू आणि त्याचे पप्पा दोघं जण निघाले होते. ते सामान घेऊन आले. तोपर्यंत मी काही तयारी करून ठेवली होती आणि काही तयारी त्यांनी सामान आणल्यानंतर झाली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून गुढी उभं केली. अर्थातच अहो कुठेच दिसत नाहीत कारण ते बॅक ऑफ द कॅमेरा आहेत, कारण ते सगळं शूट घेत होते, त्यामुळे ते कुठेच आले नाही आणि मग फक्त माझं शूट आलं. पण आम्ही सगळ्यांनी मिळून गुढी बसवली होती. त्यानंतर हा दिवा लावायला मला इतकं स्ट्रगल करावं लागलं ना, कारण वारं इतकं होतं ना, दिवाच राहत नव्हता. मग शेवटी दिवा लावला आणि कोपऱ्यात ठेवला आणि मग तिथे तो थोडासा राहिला. त्यानंतर दिवा उदबत्ती धूप वगैरे पूजा करून घेतली, फूल वगैरे वाहिला आणि आज कडुलिंब आणि गुळाचा प्रसाद असतो तो गुढीला ठेवला, सगळ्यांना वाटला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त दर्शन वगैरे केलं आणि छान असं गुढीपाडवा सेलिब्रेट केला. त्यानंतर मग मी लागले होते स्वयंपाकाला. गुढी सकाळी सकाळीच उभी केली आणि त्यानंतर नैवेद्य बनवायला लागले होते. तर आज मी नैवेद्यामध्ये बनवलं होतं पुरी आणि बासुंदी आणि त्याच्यासोबत पनीरची भाजी. तर बासुंदी मी ना शुगर कॅरेमलाइज करून बनवली होती आणि इतकी सुंदर झाली होती बासुंदी आणि पूर्ण स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता. तर मग देवापुढे नैवेद्य दाखवला, गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि 4:30ला आम्हाला गुढी काढून ठेवावी लागली, कारण आला होता आमच्या इथे अवकाळी पाऊस. म्हणजे ह्या पावसाला बिनमौसम बरसात आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही गुढी पण काढून ठेवली आणि इथे बघा याचं पाऊस आलाय तर नाचायचं काम चालू आहे. तर नुसती मस्ती दिवसभर चालू असते. तर असं सेलिब्रेट केला आम्ही आजचा गुढीपाडवा.